ऑक्टोबर 2021मध्ये प्राप्तिकर विभागाने अजित पवार, सुनित्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या मालमत्तावर छापे टाकून जप्ती केले होते आणि असा दावा केला होता की हे बेनामी संपत्ती आहे जे अजित पवारांची आहे। संदर्भात प्राप्तिकर विभागाने दिल्ली इथे खटला दाखल केला होता। या खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने अजित पवारांना क्लीन चिट दिलेली आहे। चिट देताना कोर्टाने प्राप्तिकर विभागाला असाही आदेश केला आहे का जप्त केलेली मालमत्ता अजित पवार यांना परत करण्यात यावा। या संदर्भात महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजलेली आहे आणि याच्यावर विरोधकांनी अजित पवारांचा चांगला समाचार घ्यायची सुरुवात केली आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी खुलासा केला आहे आणि याबाबतची सविस्तर माहिती कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला सांगितली आहे। सब साथ साथ लुटेंगे हा आहे त्यांचा खरा नारा आणि ते कसं आहे हे मांडण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आली आहे। अजित पवार यांना 1000 कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे अशी जी बातमी आज माध्यमांपुढे आली, खरंच सांगते तळपायच्या मस्तकाला गेली। हे चाललंय काय? तुम्ही आधी त्यांच्या मागे ईओडब्ल्यू लावणार, त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार, इन्कम टॅक्सच्या रेट्स करणार। 2021 मध्ये जरंदेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत, ज्या सगळ्यांना माहिती आहेत, फायर पॉवर या कंपनीज या सुनेत्रा पवार, अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत। त्यातनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले, पण आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक जे आहेत तेच त्या कंपन्या चालवतात। तर झालं काय हा विषय, आज जी ती इन्कम टॅक्सनी जे 1000 कोटीची मालमत्ता, ज्याच्यात मुंबईचं ऑफिस, दिल्लीचं घर, 27 जमिनी आणि जरंदेश्वर साखर कारखाना या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या अटॅच केल्या होत्या त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे। विषय समजून घ्या। एक साखर कारखाना जरंदेश्वर SSK नावाचा साखर कारखाना जो होता तो 1999-2000 साली सुरू होतो। 2010 साली त्याचं NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट तो होतो, त्यांचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे त्यांचं ऑक्शन करतं। ऑक्शन मध्ये हायएस्ट बिडर कोण होतं तर गुरु कमोडिटी नावाची एक कंपनी होती। गुरु कमोडिटी ही 10 वर्ष बंद असलेली कंपनी, ज्याचे फक्त ऑथराइज पेड अप शेअर कॅपिटल जे आहे ते पेड अप शेअर कॅपिटल 6.5 लाखाच्या आसपास होतं। ही गुरु कंपनीमध्ये सगळ्या कंपन्यांकडनं पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनीची शेवटची त्या ऑर्डर मध्ये, आणि आज मी हे जे बोलतेय ते फक्त आणि फक्त या इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या ऑर्डर मधून बोलतेय, कारण आतापर्यंत 38 डिफेमेशन केसेस मला 33 आधी खडसेंनी केल्या, काही भुजबळांनी केल्या, आता सगळ्या त्या केसेस आणि चमणकरांनी केल्या। महाराष्ट्र सदन स्कॅमवर मी बोलले म्हणून आणि लढले म्हणून, तर आज मी जे बोलतेय त्यात आणि डिफेमेशन केसेस होऊ नये म्हणून ही ऑर्डर दाखवून या ऑर्डर वरून एक एक स्टेटमेंट जे आहे ते मी तुमच्या पुढे मांडतेय। आता या ऑर्डर मध्ये एक टेबल दिलेलं आहे। या टेबल मध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांनी पैसे हे जरंदेश्वर शुगर मिल्स नावाच्या एका कंपनीत आधी ट्रान्सफर केले। तर पहिले ओमकार, शिवालिक अशा अनेक कंपन्या आहेत। शुभम इन्व्हेस्टमेंट, चिनार इन्व्हेस्टमेंट, हे शुभम आणि चिनार या शेल कंपनीज आहेत, डुबियस कंपनीज आहेत। प्रीमियम देऊन त्यांनी शेअर मनी गोळा केला आणि ते पैसे त्यांनी गुरु कमोडिटी मध्ये टाकले। आणि सगळ्यात महत्वाचं नाव पॉइंट नंबर 6 जरंदेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड। तर ही जरंदेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काय आहे हे आपण समजून घेऊया। याचा जो पैसा आला तो कोणी ट्रान्सफर केला
आता यांनी सगळ्या या 5-6 कंपन्यांनी पैसे गुरुमध्ये टाकले आणि गुरुनी बिडिंग करून जरंदेश्वर साखर कारखाना मिळवला. ज्या दिवशी तो साखर कारखाना मिळवला त्या दिवशी लीजवर ही 6व्या नंबरची जी कंपनी आहे त्या कंपनीला तो साखर कारखाना लीजवर देण्यात आला. एवढंच नाही तर लीज बरोबर त्यांनी एक पॉवर ऑफ अटॉर्नी केलं आणि जरंदेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी खरं 20 कोटी गुरुला दिले होते त्या कंपनीला तो साखर कारखाना देण्यात आला लीजवर. आणि त्यानंतर काय झालं बघा. आता ही सो कॉल्ड जरंदेश्वर शुगर मिल जी कंपनी आहे त्याच्यात पैसे कुठून आले तर त्याच्यात येणारा पैसा हा जय अॅग्रोटेक, ज्याचं आता नाव स्पार्कलिंग सोल्युशन्स म्हणून आहे, त्या कंपनीनी त्या जय अॅग्रोटेक मधला पैसा त्याच्यात आला. जय अॅग्रोटेक मध्ये कुठला पैसा आला. जय अॅग्रोटेक मध्ये एक दुसरी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार या सरळ सरळ डायरेक्टर आहेत. ते स्पार्कलिंग सॉइल मधला पैसा हा BFS केमिकल्स नावाची जी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार डायरेक्टर होत्या, या कंपनीतला पैसा आला पहिल्या स्पार्कलिंग सॉइल मधनं आला जरंदेश्वर शुगर मध्ये, जरंदेश्वर शुगर मधनं आला त्या जरंदेश्वर साखर कारखाना विकत घेणाऱ्या गुरु कमॉडिटी मध्ये. तर असा हा सगळा पैसा फिरवला गेला. इन्कम टॅक्स अथॉरिटीने सरळ सरळ याच्यात बेनामी प्रॉपर्टी आहे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची असं या ऑर्डर मध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे. मग अडलं कुठे आणि थांबवलं कोणी हा सगळ्यात त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे. तर अड्ज्युडिकेटिंग अथॉरिटी जी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली केली गेलेली आहे त्या अड्ज्युडिकेटिंग अथॉरिटीने हे थांबवलं आणि ते थांबवलं म्हणून हे पुन्हा अपील मध्ये जेव्हा गेले त्या अपील मध्ये सुद्धा त्या जजनी निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिला. ऍड्ज्युडिकेटिंग अथॉरिटी कोण आहेत हे लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे. तर ऍड्ज्युडिकेटिंग अथॉरिटी हे IRS ऑफिसर्स असतात, हे डेप्युटेशन वर येतात आणि याचा कंट्रोल हा सेंट्रल लॉ मिनिस्ट्रीकडे आहे. म्हणजे सेंट्रल लॉ मिनिस्ट्री या ऍड्ज्युडिकेटिंग अथॉरिटीना अपॉइंट करतं ज्यांनी अजित पवारांविरुद्धची कारवाई थांबवली आणि ही थांबवली. तसेच ते मग ते कशाला जातील जर आज त्यांना पद मिळालं, उपमुख्यमंत्री पद जे ते 6 वेळा भूषवत आहेत सो कॉल्ड, हे त्यांना पद दिलं गेलं, 1000 कोटीची मालमत्ता परत दिली तर अजित पवार इतर कुठेही जातीलच कशाला. आणि हाच जो सगळा थेर चाललाय ना की यंत्रणांचा वापर करायचा, केसेस टाकायच्या, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या, हे चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि हे एकाच नाहीये, सगळे पक्ष तेच आहेत, सगळ्यांच्या फाईली यांच्याकडे आहेत आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून हे आपल्या पक्षात घेतलं जातंय याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे. तर मला असं खूप वाटतंय की आता जनतेने शुद्धीवर यायला हवं. बटेंगे तो कटेंगे नाही, हम साथ साथ लुटेंगे हाच जो बाणा परत परत आपण बघतोय, हेच यंत्र तंत्र वापरलं जात आहे आणि हे कुठेतरी आता थांबायला हवं. आपल्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारा.